उंच भरारी घ्यायची असेल तर पंखांमध्ये बळ असणं आवश्यक असतं. उंच भरारी घ्यायला निघालेल्या तुमच्या पंखांमध्ये बळ भरण्याचे काम करणाऱ्या अभिनव नवभारतमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एक असा घटक पाहणार आहोत जो आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला GS2 म्हणजे सामान्य अध्ययन 2 आणि GS3 म्हणजे सामान्य अध्ययन 3 अशा दोन्ही पेपरमध्ये आपल्याला मदत करू शकतो. दोन्ही पेपरमध्ये आपल्याला हा घटक अभ्यासावयाचा आहे आणि तो घटक म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण थोडक्यात जो आपला GS3चा पेपर आहे तर त्याच्यामध्ये जे मार्क्सचं वेटेज आहे ते अगदी शॉर्टमध्ये पाहून घेऊयात. मी GS3 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण 2 पार्ट करतो. पहिला पार्ट आहे HRDचा आणि दुसरा आहे HR म्हणजे पहिला जो आहे तो मानव संसाधन विकासचा आणि दुसरा आहे तो मानवी हक्काचा. तर याच्यामध्ये जर आपण प्रश्नांची संख्या पाहिली म्हणजे 2012 पासून 2019 पर्यंत तर मानव संसाधन विकास या घटकावरती आतापर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची संख्या 50 ते 60च्या दरम्यान आहे. आणि जर आपण मानवी हक्काचा विचार केला तर मानवी हक्क या घटकावरती जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्यांची संख्या 90 ते 100च्या दरम्यान आहे. म्हणजे जर आपण मार्क्सच्या वेटेजच्या दृष्टीने पाहायला गेलो तर मानवी हक्क हा टॉपिक थोडासा महत्त्वाचा आहे. मग आता मानवी हक्कामध्ये महत्त्वाचा असणारा एक घटक तो म्हणजे मानवी हक्क आयोग. आणि मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की बराचसा पार्ट जो GS3चा आहे तो GS2 मध्ये पण आहे. आणि मग आपल्याला असे टॉपिक जे आहेत ते एकदाच करायचे आहेत अशा पद्धतीने की दोन्ही पेपरला आपल्याला त्याची मदत होईल. आणि त्याचबरोबर मानवी हक्क आयोग हा करंट अफेअर्समध्ये चर्चेत होता त्यामुळे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा घटक आपल्याला महत्त्वाचा ठरतो. तर आज आपण जे आहे मानवी हक्क आयोगामध्ये जे 2 आयोग आहेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग त्याच्यामधला आपण राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आज पाहणार आहोत. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कशी झाली. तर याची जी स्थापना आहे ती मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्यानुसार झालेली आहे. आणि याची स्थापनेची जर आपण डेट पाहिली तर 12 ऑक्टोबर 1993ला झालेली आहे. म्हणजे भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे त्याची स्थापना मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 या कायद्यानुसार झालेली आहे. म्हणजेच याचं स्वरूप कसं आहे वैधानिक आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला वैधानिक म्हणजे काय संवैधानिक म्हणजे काय आणि कार्यकारी म्हणजे काय हे समजवते. 3 प्रकारच्या संघटना किंवा संस्था असू शकतात किंवा आयोग असू शकतात. एक असतात संवैधानिक किंवा ज्याला आपण घटनात्मक असं म्हणतो. तर संवैधानिक म्हणजे काय तर असे आयोग किंवा अशा संघटना ज्यांची तरतूद राज्यघटनेमध्ये दिलेली आहे म्हणजे ज्यांच्याबद्दलचं कलम आपल्याला राज्यघटनेमध्ये आढळतं त्यांना आपण संवैधानिक म्हणतो. काही संस्था किंवा संघटना किंवा आयोग असे असतात ज्यांची स्थापना कायद्याने होते. तर ज्यांची स्थापना कायद्याने झालेली आहे त्यांना आपण वैधानिक असं म्हणतो. आणि काही जे असतात आयोग तर त्यांची जी स्थापना आहे ती सरकारी आदेशानुसार होते त्यांना आपण कार्यकारी म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण नीती आयोग पाहू शकतो किंवा नीती आयोगापूर्वी जे नियोजन मंडळ होतं किंवा राष्ट्रीय विकास परिषद आहे तर त्यांना आपण कार्यकारी संघटना असं म्हणतो. मग आता जो मानवी हक्क आयोग आहे तर याची रचना जर आपण पाहिली तर याच्यामधले काही घटक जे असे आहेत की 2019 मध्ये याच्यामध्ये म्हणजे मानवी हक्क आयोग जो आहे तर 1993 नुसार जी स्थापना झाली तर त्या कायद्याच्या तरतुदींमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत काही बदल करण्यात आलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला 1993 नुसार रचना कशी होती किंवा कोणकोणते घटक होते ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण 2019 नुसार सदस्य संख्या असेल किंवा त्यांचं वय असेल तर याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण पहिल्यांदा आपण 1993 नुसारच पाहणार आहोत. त्याचं रिझन म्हणजे जर तुम्हाला 1993च्या तरतुदीनुसार विचारलं तरी तुम्हाला माहीत असावं आणि 2019 नुसार विचारलं तरी सुद्धा तुम्हाला माहीत असावं की काय बदल झालेले आहेत. जर आपण 1993 नुसार स्थापन झालेल्या आयोगाची जर रचना पाहिली तर एक अध्यक्ष प्लस 4 सदस्य अशी त्याची रचना होती. आणि अध्यक्ष जे आहेत ते SCचे म्हणजे सुप्रीम कोर्टचे माजी सरन्यायाधीश असणं हे बंधनकारक होतं. ओके. आणि जर सदस्य पाहिले 4 सदस्य तर एक सदस्य होते पदस्थ किंवा माजी सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. दुसरे सदस्य असतील पदस्थ किंवा माजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि उरलेले जे 2 सदस्य असतील ते असतील मानवी हक्कासंबंधी ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या व्यक्ती म्हणजे मानवी हक्कांच्या संबंधित ज्यांचं कार्य चांगलं आहे तर अशा 2 व्यक्ती. ओके. तर असे 4 सदस्य असतील. त्याचबरोबर काही पदसिद्ध सदस्य सुद्धा या आयोगामध्ये होते आणि ते म्हणजे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि महिला आयोगाचे अध्यक्ष. म्हणजे एखादी व्यक्ती जर अनुसूचित जाती आयोग किंवा अनुसूचित जमाती आयोगाचे जर अध्यक्ष झाले
तर ते ऑटोमॅटिकली मानवी हक्क आयोगाचे सुद्धा अध्यक्ष बनत होते. तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे जे काम असतं ते काम महासचिव हा करत असतो. आणि जर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचं जर मुख्यालय आपण पाहिलं सध्या तर ते दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे, कारण जनरली जे मोठ्या संघटना किंवा आयोग असतात तर त्यांचं मुख्यालय आपण दिल्लीमध्ये आहे हे पाहतो, त्यामुळे दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आता ही एक कमिटी असते आणि ती आपल्याला माहीतच असायला हवी. तर अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपतीद्वारे होते. तर हे लक्षात ठेवू शकतो आपण की राष्ट्रपतीद्वारे होते. मात्र राष्ट्रपती कशानुसार करतात, तर एक समिती असते आणि ती समिती शिफारस करते. त्या शिफारशीनुसारच राष्ट्रपतीद्वारे त्यांची नेमणूक होते. मग याच्यामध्ये शिफारस करणाऱ्या समितीमध्ये सुद्धा एकूण 6 लोक असतात. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. तर त्याच्या अध्यक्षता समितीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान, म्हणजे सध्या आपण म्हणू शकतो की नरेंद्र मोदीजी. आणि जे सदस्य आहेत म्हणजे शिफारस करणाऱ्या समितीमध्ये त्याच्यामध्ये एक असतात गृहमंत्री, नंतर लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि राज्यसभेचा विरोधी पक्षनेता. इथे व्यवस्थित लक्षात ठेवा की राज्यसभेचा उपाध्यक्ष आहे, राज्यसभेचे अध्यक्ष नाही. ओके, राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात, तर उपराष्ट्रपती. मात्र ते या समितीमध्ये नसतात, शिफारस करणाऱ्या समितीमध्ये ते नसतात. मग आता याच्यामध्ये कोण कोण सदस्य येतात आपण एकदा परत रिपीट करूया. गृहमंत्री येतील, लोकसभेचे सभापती येतील, राज्यसभेचे उपाध्यक्ष येतील, लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि राज्यसभेचा विरोधी पक्षनेता. जर समजा असं झालं की लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेताच नाहीये, तर मग अशा वेळेला काय केलं जातं, जो मोठा म्हणजे दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष असेल, जो सरकारी पक्ष आहे त्याच्या विरुद्ध जो त्याच्यापेक्षा कमी मतं मिळेल मात्र मोठा असा जो पक्ष असेल तर त्याचा जो प्रमुख नेता असेल त्याला या कमिटीमध्ये घेतलं जातं. हेही तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट येतो की आता हे सदस्य जे आहेत नियुक्त केलेले किंवा जे अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा कोणाकडे दिला जातो किंवा त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं. तर अर्थातच जर राष्ट्रपती त्यांची नेमणूक करत असतील तर ते राजीनामा कोणाकडे देतील, राष्ट्रपतींकडे. हे लक्षात ठेवायलाही सोपं आहे. पण त्यांना पदावरून जर दूर करायचं असेल तर मात्र त्यांना SC कडून साबित झालेले गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमतेच्या कारणावरूनच पदावरून दूर करता येतं. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा आपल्याला इथे फसवलं जाऊ शकतं की त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं, की सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते डिरेक्टली त्यांना काढून टाकू शकतात का, तर अजिबात नाही. साबित झालेले गैरवर्तणूक असं स्पेसिफिकली इथे म्हटलेलं आहे. आणि अकार्यक्षमता म्हणजे अशी कोणती कारणं आहेत ज्याच्यामुळे त्यांना पदावरून दूर केलं जातं, तर 2 कारणं आहेत. एक म्हणजे साबित झालेली गैरवर्तणूक आणि दुसरं म्हणजे अकार्यक्षमता. पण या व्यतिरिक्त सुद्धा काही कारणं आहेत ज्याच्यामुळे त्यांना पदावरून काढलं जाऊ शकतं किंवा पदच्युत केलं जाऊ शकतं. आणि ती कारणं म्हणजे जर तो दिवाळखोर असेल, अध्यक्ष किंवा सदस्य जर दिवाळखोर असेल, दिवाळखोर म्हणजेच इनसॉल्वंट तुम्हाला माहित असेल. त्यानंतर जर समजा तो इतर पगारी नोकरी करत असेल, म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा तो सदस्यही आहे किंवा अध्यक्षही आहे प्लस तो इतर पण एखादी नोकरी करतोय. तिसरं कारण असू शकतं शरीर आणि मन इत्यादीचा समतोल ढासळलेला असणे. म्हणजेच काय, तर आता ती व्यक्ती जर मानसिकदृष्ट्या कार्यक्षम नसेल तर ती व्यक्ती कार्य कसं करेल, आणि त्यामुळे जर शरीर आणि मन इत्यादीचा समतोल ढासळला तरी सुद्धा त्या व्यक्तीला पदच्युत केलं जातं. त्याचबरोबर जर न्यायालयाने त्याला मनोविकल घोषित केलं असेल, आता न्यायालयानेच त्याला वेडा असं घोषित केलं म्हणजे मनोविकल जर घोषित केलं असेल तर अशी व्यक्ती त्या पदावरती राहील का, अर्थातच नाही. आणि शेवटचं कारण आहे एखादा व्यक्ती जर समजा राष्ट्रपतीच्या मते नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरून शिक्षा भोगलेली आहे. राष्ट्रपतींच्या मते जर असं असेल की एखादी व्यक्ती नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यामध्ये तिला दोषी ठरवलेला आहे आणि शिक्षा पण झालेली आहे, तर मात्र त्या व्यक्तीला पदावरून दूर केलं जाऊ शकतं. आता हे सगळं आपण पाहिलं, त्याच्याबरोबर यांचा मग पदावधी काय असेल, किती वर्षासाठी हे पदावरती राहतात. तर 2019 मध्ये जी अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये त्यांच्या पदावधीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. जे आपण पदसिद्ध सदस्य पाहिले त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तर ते आपण पुढे पाहणार आहोत, कारण आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की 1993 नुसार त्यांचा पदावधी काय होता आणि बदललेला पदावधी काय आहे. तर जर आपण 1993 नुसार पाहिला तर अध्यक्ष आणि सदस्य जे आहेत तर ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा 70 वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर असेल त्या मुदतीपर्यंत पद धारण करतील. आता 5 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 70 वर्षापर्यंत म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती समजा त्याच्या वयाच्या आपण असं पकडून चालूयात की 65व्या वर्षी तो नियुक्त झाला अध्यक्षपदावरती किंवा सदस्यपदावरती, तर तो पुढची 5 वर्ष त्याचा पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकतो, कारण पुढे
तो ज्यावेळेला त्याचे 5 वर्ष कंप्लीट होतील त्यावेळेला त्याचं वय 70 झालेलं असेल, म्हणजे तो 70व्या वर्षी निवृत्त होईल. पण जर समजा एखादा व्यक्ती 68व्या वर्षी जर सदस्य किंवा अध्यक्षपदी नियुक्त झाला किंवा त्याची नेमणूक झाली, तर पुढे मग तो 5 वर्ष त्याचा कार्यकाल करेल का? अर्थातच नाही, कारण इथे आपल्याला काय सांगितलंय, 5 वर्ष किंवा 70 वर्ष यापैकी जे अगोदर घडेल ते, मग लगेच 2 वर्षात त्याला 70 वर्ष कंप्लीट होतात, म्हणजे 70व्या वर्षी त्याला निवृत्त केलं जाईल या पद्धतीने. आणि सदस्य आणखी 5 वर्षाच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्तीस पात्र असेल, म्हणजे एक जर 5 वर्षाची टर्म त्याची कंप्लीट झाली तर आणखी 5 वर्षासाठी सुद्धा तो नियुक्तीसाठी पात्र असेल, मात्र त्यानंतर नाही. त्यानंतर पुढची तरतूद जी आहे ती काय आहे, तर अध्यक्ष किंवा सदस्य पद धारण करण्याचे समाप्त झाल्यानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही पदासाठी पात्र नसेल. आता अशा ज्या अटी काही लोकांसाठी घातलेल्या आहेत, म्हणजे इव्हन राज्यघटनेमध्ये सुद्धा, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. जसं की आपला महाधिवक्ता असेल किंवा आपण कॅगच्या बाबतीत बघू शकतो, महालेखा परीक्षक आणि नियंत्रक ज्यांना आपण म्हणतो, तर अशी काही पदं आहेत घटनात्मक, तर त्यांना नंतर सरकारी नोकरीमध्ये म्हणजे सरकारी नोकरी ते करू शकतात किंवा नाही करू शकत, अशा ज्या अटी आहेत तर हे तुम्हाला कटाक्षाने वाचायचंच आहे. इव्हन MPSCचे सदस्य आणि अध्यक्ष असतील किंवा UPSCचे, तर घटनात्मक आयोगाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बऱ्याचदा असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आता विशिष्ट परिस्थितीत सदस्याने अध्यक्ष म्हणून काम करणे. आता समजा काही कारणाने अध्यक्ष गैरहजरच असतील, मग अशा वेळेला काय केलं जाईल, तर अध्यक्षाचं पद जर काही कारणास्तव रिक्त असेल तर त्यावेळेला राष्ट्रपतीच्या अधिसूचनेनुसार एखादा सदस्य काय करेल, अध्यक्ष म्हणून काम करेल. पण तिथं राष्ट्रपतीची अधिसूचना आवश्यक आहे, म्हणजे एखादा सदस्य अध्यक्ष म्हणून इथे काम सुद्धा करू शकतो. आता हे जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत, तर यांच्या अटी आणि सेवा शर्ती काय आहेत, तर एकदा सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाली तर त्यानंतर त्यांना प्रतिकूल ठरेल असा कोणताही बदल त्यांच्या सेवांमध्ये किंवा जे त्यांना मानधन वेतन वगैरे दिलं जातं त्याच्यामध्ये केले जाणार नाहीत. म्हणजे एकदा नेमणूक झाली की त्याच्यानंतर त्यांना प्रतिकूल ठरणारे बदल केले जाणार नाहीत. त्याचबरोबर आता आपण आयोगाची कार्यपद्धती पाहूयात, कारण आपल्याला मुख्य परीक्षेला आयोगाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न आलेले आहेत, आयोगाची कार्य काय विचारलेले आहेत, आयोगाचे अधिकार कोणते विचारलेले आहेत. सो प्रत्येक पॉईंट आपण इथे कव्हर करणार आहे. आयोगाची जर आपण कार्यपद्धत पाहिली तर ती कुठल्याही नियमामध्ये वगैरे दिलेली नाहीये. आयोग स्वतःची कार्यपद्धत स्वतः ठरवू शकतो. म्हणजे तुम्हाला एखादं विधान असं येऊ शकतं की आयोगाची कार्यपद्धती जी आहे ती राष्ट्रपतींनी ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार असते, आणि मग आपल्याला वाटू शकतं की अरे हा असं काहीतरी असेल, कारण अध्यक्षांची सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. किंवा असं पण येऊ शकतं की केंद्र सरकारने ठरवून दिल्यानुसार असेल, कारण आयोगाची स्थापना केंद्र सरकारद्वारे झालेली आहे. तर असं काही होत नाही. आयोग स्वतःची कार्यपद्धती स्वतः ठरवू शकतो, आणि अध्यक्ष जे आहेत ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे विशिष्ट ठिकाणी आयोगाची बैठक घेऊ शकतात. म्हणजे जर बैठक घ्यायची असेल तर आयोगाची बैठक कुठल्या ठिकाणी घ्यायची तर ते अध्यक्ष ठरवू शकतात. आयोगाचे आदेश किंवा निर्णय महासचिवाकडून किंवा इतर प्राधिकाराकडून प्राधिकृत करण्यात येतील, आणि मी सांगितलं की महासचिव जो आहे तोच CEO काम सुद्धा करतो. त्यानंतर आयोगाची जर आपण केंद्राकडून अधिकारी वर्गाची उपलब्धी पाहिली तर भारत सरकारच्या सचिव दर्जाचा जो अधिकारी असतो तो अधिकारी आयोगाचा महासचिव म्हणून नेमला जाईल, आणि तोच काय करेल, मग CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं काम करेल. पोलीस महासंचालकापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली पोलीस व संशोधन कर्मचारी व इतर व्यक्ती कार्य पार पाडतील. आता हा जो शब्द आहे ना, पोलीस महासंचालकापेक्षा कमी दर्जाचा, हा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा, कारण असे शब्द उचलून आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. पोलीस महासंचालकापेक्षा कमी दर्जाचा नाही अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली पोलीस व संशोधन कर्मचारी आणि इतर व्यक्ती कार्य पार पाडतील. आयोगासाठी काही आवश्यक तांत्रिक आणि वैज्ञानिक अधिकाऱ्याची नियुक्ती सुद्धा केली जाऊ शकते, आणि हे सगळं कोण प्रोव्हाइड करणार आहे, तर केंद्र सरकार. ओके. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आयोगाची कार्य काय, कारण आयोगाच्या कार्यांवरती आपल्याला मेन्सला प्रश्न आलेले आहेत, GS2 मध्ये सुद्धा आणि GS3 मध्ये सुद्धा. मग आता मानवी हक्कांचे उल्लंघन केलेल्या किंवा त्याला चिथावणी देणाऱ्या कृतीची चौकशी, अर्थातच मानवी हक्क आयोग नावावरूनच आपल्याला समजतंय की मानवी हक्काचं उल्लंघन केलेल्या किंवा त्याला चिथावणी देणाऱ्या कृतींची चौकशी करण्याचे काम कोण करतं, आयोग. त्याचबरोबर मानवी हक्काच्या उल्लंघनास प्रतिबंध करण्याच्या कामी एखाद्या लोकसेवकाने दुर्लक्ष केल्यास, आता काही व्यक्तींची नियुक्ती समजा मानवी हक्काच्या संरक्षणासाठीच केलेली आहे किंवा मानवी हक्कांचं जे उल्लंघन होतं त्याच्या प्रतिबंधासाठी केलेलं आहे, अशा कामामध्ये जर त्या लोकसेवकाने दुर्लक्ष केलं तर त्याची चौकशी सुद्धा कोण करतं, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग.
आयोग अशी चौकशी स्वतःहून करेल किंवा पीडित व्यक्तीच्या किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा करू शकतो. त्याचबरोबर प्रलंबित जे खटले आहेत तर ते न्यायालयाच्या संमतीने मध्यस्थी करून मानवी हक्क उल्लंघनाची चौकशी मानवी हक्क आयोग करू शकतो. राज्य सरकारच्या पूर्व संमतीने तुरुंग इत्यादीला भेटी देणे. तर आता हा शब्द पण पूर्व संमती असं म्हटलेला आहे, कुठेही लेखी परवानगी वगैरे म्हटलेलं नाही. तर असे प्रश्न येतात की म्हणजे एखादा शब्द फिरवून आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. त्यानंतर संरक्षणाचा आढावा घेणे, मग त्याच्यामध्ये दहशतवाद हा सुद्धा येतो. दहशतवादासहित इतर संरक्षणाचा आढावा घ्यायचा आहे आणि इतर सुधारणात्मक उपाय सुद्धा सुचवायचे आहेत. आंतरराष्ट्रीय दस्तऐवजाचा अभ्यास करून संशोधन करून सुधारणात्मक उपाय सुचवणे. त्याचबरोबर मानवी हक्कांची साक्षरता वाढवणे आणि त्याचबरोबर मानवी हक्काच्या संदर्भात जर काही NGOs काम करत असतील, NGO, तर त्या NGOना सहकार्य करणं किंवा प्रोत्साहन देणं. थोडक्यात सहकार्यापेक्षा आपण प्रोत्साहन म्हणू शकतो. तर त्या NGOना प्रोत्साहन देण्याचं कार्य सुद्धा कोण करतो? मानवी हक्क आयोग करतो. सो ही स्लाइड तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण मानवी हक्काचं कार्य काय आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मानवी हक्क आयोगाला जे इन्व्हेस्टिगेशन आहे किंवा अन्वेषण करण्याचा जो अधिकार आहे तो आपण पाहणार आहोत. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीने त्यांच्या अधिकाऱ्यांचा वापर अन्वेषणासाठी करून घेता येईल. केंद्राच्या अखत्यारीत किंवा राज्याच्या अखत्यारीत जे अधिकारी कार्य करतात तर त्यांचा वापर जो आहे तो राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे तो काय करू शकतो? अन्वेषणासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशनसाठी करू शकतो आणि त्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. तर मोस्टली बरेचसे कायदे असेच आहेत की जिथे दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेले असतात, तर ते पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर आयोगाने जर समजा जो दिलेला कालावधी आहे तर त्या कालावधीमध्येच त्या अधिकाऱ्यांना आपला अहवाल सादर करावा लागतो आणि अहवालाच्या अचूकतेसाठी सुद्धा अन्वेषण अधिकाऱ्याची तपासणी करता येऊ शकते. त्याचबरोबर जे चौकशी संबंधित अधिकार आहेत ते कोणते आहेत ते आपण पाहूया. मानवी हक्क आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. हे परत एकदा लक्षात ठेवा की दिवाणी अधिकार आहेत. तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता अंतर्गत न्याय चौकशी करणे आणि काही बाबतीत फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत न्याय चौकशी करण्याचा अधिकार आयोगाला आहे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला दिवाणी तसेच काही बाबतीत फौजदारी अधिकार सुद्धा देण्यात आलेले आहेत, तर ते विधान बरोबर असेल. बऱ्याचदा आपण इथे कन्फ्यूज होऊ शकतो. तर उदाहरणार्थ काय आहे इथे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स काढायचा असेल किंवा शब्देवरती तपास करायचा असेल, काही दस्तऐवज शोधून काढायचे असतील किंवा सादर करायचे असतील, तर ते सगळे अधिकार मानवी हक्क आयोगाला आहेत. ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी गरज वाटते तर तिथे दस्तऐवजाच्या उपलब्धीसाठी राजपत्रित अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकाऱ्याकडून दस्तऐवजाची झडती घेण्याचा अधिकार. मगाशी आपण पाहिलं होतं पोलीस महासंचालकापेक्षा कमी दर्जाचा नसलेला, आणि आता आपण पाहत आहोत राजपत्रित अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या अधिकाऱ्याकडून काय करायचं आहे? दस्तऐवजाची झडती घेण्याचा अधिकार आहे. एखादी तक्रार जर एखाद्या राज्यातून आली असेल तर आयोग काय करेल? त्या संबंधित राज्याच्या जो राज्य मानवी हक्क आयोग असेल तर त्याच्याकडे चौकशीसाठी पाठवण्याचे आदेश सुद्धा देऊ शकतो. म्हणजे समजा आता महाराष्ट्रातून एखाद्या व्यक्तीने केंद्रीय मानवी हक्क आयोग जो आहे तर त्यांच्याकडे तक्रार केली, तर केंद्रीय आयोग काय करू शकतो? महाराष्ट्र राज्याचा जो मानवी हक्क आयोग आहे तर त्यांना चौकशीचे आदेश देऊ शकतो. त्यानंतर व्यक्तींनी आयोगापुढे केलेली निवेदने. आता जर समजा आयोगापुढे कोणतंही निवेदन एखाद्या व्यक्तीने केलं तर ते त्या व्यक्तीच्या विरोधात त्या खटल्यामध्ये वापरता येणार नाही, पण जर ते निवेदन खोटं असेल तर मात्र ते वापरण्यात येईल. जर समजा आता एखादी व्यक्ती निवेदन करते तर त्या निवेदनाच्या बाबतीत काय महत्त्वाचं पाहिजे ते म्हणजे ते निवेदन जे आहे तर ते संबंधित प्रश्नाशी संबंधित असावं. म्हणजे जो कुठला प्रश्न आहे तर त्याच्याशी संबंधित असावं. तसंच चौकशीच्या विषयवस्तूंशी सुद्धा ते संबंधित असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे गैरन्यायिक परिणाम होण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी. तर याच्यामध्ये पण काही 1-2 पॉईंट आहेत. एखाद्या व्यक्तीच्या चौकशीमुळे जर त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असेल अशा वेळी त्या व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी असते. मात्र साक्षीदाराच्या विश्वासार्हतेबाबत चौकशीच्या वेळी अशी संधी देता येणार नाही. समजा एखादी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या चौकशीमुळे जर त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेवरती जर समजा विपरीत परिणाम होणार असेल, म्हणजे आपण बघतो की वेल नोन असे काही पर्सन्स असतात, मग त्यांच्या प्रतिष्ठेवरती त्यांची चौकशी होणार म्हटलं की लगेच न्यूज पसरायला सुरुवात होते. मग जर असं काही होणार असेल तर मग त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाऊ शकते. मात्र जर समजा साक्षीदार जे असतात त्यांचा जर विश्वास म्हणजे त्या व्यक्तीच्या बाबतीत जर ती विश्वासार्ह व्यक्ती नसेल तर मात्र अशी संधी दिली जाणार नाही.
त्यानंतर तक्रारीची चौकशी जी आहे, तर मानवी हक्काचे उल्लंघन झालेल्या घटनेसंबंधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे इतर प्राधिकाऱ्याकडून आयोग जो आहे तो अहवाल मागवू शकतो. अशी माहिती जर वेळेत नाही मिळाली तर आयोग काय करेल, मग स्वतः चौकशी करेल. सुरुवातीला तर आयोग काय करेल, इतर प्राधिकाऱ्याकडून ती माहिती मागवेल, पण जर ती माहिती वेळेत नाही मिळाली तर मग आयोग स्वतः सुद्धा चौकशी करू शकतो. मानवी हक्काच्या संदर्भात मात्र चौकशी करण्याची आवश्यकता नाही किंवा अशी चौकशी संबंधित प्राधिकरणाने सुरू केली आहे अशी आयोगाची जर खात्री पटली तर आयोग पुढील कारवाई करणार नाही. म्हणजे ऑलरेडी त्या प्राधिकरणाने पुढची म्हणजे संबंधित चौकशी पण सुरू केली किंवा काही कार्यवाही केलेली आहे तर मात्र आयोग काय करणार नाही, त्याच्यावरती जास्त इंटरेस्ट घेणार नाही. तर चौकशी दरम्यान आणि नंतर म्हणजे चौकशी चालू असताना आणि चौकशी झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना केल्या जातात. जर समजा एखाद्या सरकारी नोकरांनी मानवी हक्काचं उल्लंघन केलं असलं किंवा ते उल्लंघन करण्यास अपप्रेरणा म्हणजे थोडक्यात आपण प्रोत्साहन म्हणू शकतो, जर दिलं असेल किंवा त्यांनी कर्तव्यात हायगय केली असली तर आयोग काय करेल, संबंधित शासनाला कारवाई करण्याची तसेच नुकसान भरपाई करून घेण्यासंदर्भात शिफारस करू शकेल. इथे असं म्हटलेलं नाहीये की आयोग त्याच्यावरती कारवाई करेल किंवा त्याला दंड करेल. इथे काय म्हटलंय की संबंधित शासनाला त्याच्यावरती कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाई करून घेण्यासंदर्भात शिफारस करेल. त्याचबरोबर योग्य आदेश किंवा प्राधिलेख काढण्यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय याच्याशी सुद्धा आयोग काय करू शकतो, संपर्क साधू शकतो. अयोग्य पीडित जर व्यक्ती असते तिला जर अंतरिम सहाय्य मिळालं नाही तर ते मिळण्यासाठी संबंधित प्राधिकाऱ्याकडे सुद्धा शिफारस करू शकतो. आयोग जो आहे तो पीडित व्यक्तीला काय करू शकतो, अंतरिम सहाय्य मिळावं म्हणून संबंधित प्राधिकरणाकडे सुद्धा शिफारस करू शकतो. 1 महिन्याच्या आत किंवा आयोगाने दिलेल्या कालावधीत अहवालानुसार कारवाई करणे सरकारवर बंधनकारक आहे. हा जो पॉइंट नंबर 4 आहे हा आपल्या या स्लाइड मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे की आयोगाने जर समजा कारवाई करायला सांगितलं सरकारला तर 1 महिन्याच्या आत आयोगाने दिलेल्या म्हणजे 1 महिना जर समजा आयोगाने सांगितलं किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त कालावधी जर आयोगाने दिला असला तर त्या कालावधीमध्ये अहवालानुसार कारवाई करणं हे सरकारवरती बंधनकारक आहे. म्हणजे आयोग स्वतःहून कारवाई नाही करणार, पण सरकारला शिफारस केली तर सरकारला ती कारवाई करणं बंधनकारक आहे. चौकशीचा अहवाल तसेच त्यावरील शासनाचे जे भाष्य आहे आणि कारवाई इत्यादी संबंधित माहिती शासन सुद्धा प्रसिद्ध करेल. त्यानंतर आता हा महत्त्वाचा पॉइंट आहे की सशस्त्र दलाच्या सभासदाकडून जर मानवी हक्काचं उल्लंघन झालं तर काय. कारण आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे की मिलिटरी असेल किंवा जे आपली सशस्त्र दल आहे तर त्यांचे कायदे वेगळे असतात आणि रेग्युलर आपले कायदे जे असतात ते वेगळे असतात. मग जर एखाद्या सशस्त्र दलाच्या व्यक्तीकडूनच किंवा सभासदाकडूनच मानवी हक्कांचं उल्लंघन झालं तर मग काय कारवाई केली जाते. मग अशा वेळेला आयोग काय करतो, स्वतःहून किंवा एखाद्याने विनंती अर्ज केला असेल तर त्याच्या आधारे संबंधित माहितीसाठी केंद्राकडून आयोग अहवाल मागवू शकतो. असा अहवाल मिळाल्यानंतर आयोग काय करेल, एक तर स्वतःहून कारवाई म्हणजे करणार नाही किंवा अशी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला तो शिफारस करेल. ज्यावेळेला असा अहवाल मिळतो त्यावेळेला आयोग स्वतःहून कारवाई करणार नाही, तो काय करेल, केंद्र सरकारला अशा कारवाईसाठी शिफारस करेल आणि अशा कारवाईचा अहवाल शासनाला 3 महिन्याच्या आत किंवा आयोगाने दिलेल्या कालावधीत सादर करावा लागतो. मग अशा आपण पाहिलेलं कार्यवाहीसाठी किंवा कारवाईसाठी 1 महिन्याचा कालावधी किंवा आयोगाने ठरवून दिलेला कालावधी होता. आता जर आपण सशस्त्र दलाच्या बाबतीत पाहतोय तर 3 महिन्याच्या आत किंवा आयोगाने दिलेल्या कालावधीत तो अहवाल जो आहे तो सादर करावा लागेल. त्यानंतर आयोगाचा वार्षिक अहवाल तसेच विशेष अहवाल. आयोग स्वतःचा आपला जो वार्षिक अहवाल असतो तो केंद्र शासनाने संबंधित राज्य सरकारला, म्हणजे आपण पाहिलं की काही केसेसमध्ये राज्य सरकारकडे म्हणजे ती केस जर ती चौकशी जी असेल ते प्रकरण जे असेल ते राज्य सरकारकडे पाठवलं असेल तर तसा अहवाल जो संबंधित असेल तर ते राज्य सरकारला सादर करेल. आयोगाच्या मते जर एखादी बाब तातडीची असेल तर आयोग विशेष अहवाल सुद्धा सादर करू शकतो. केंद्र किंवा संबंधित राज्य शासन असा अहवाल तसेच त्या संबंधित कार्यवाहीचे ज्ञापन म्हणजेच रिपोर्ट अनुक्रमे संसदेसमोर, केंद्र सरकार काय करेल ते संसदेसमोर मांडेल आणि राज्य काय करेल, राज्य विधिमंडळासमोर मांडेल. सो ही सगळी होती आपल्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंबंधित माहिती. आताचा पॉइंट जो आहे तो यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे, तो प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्हीच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. कारण 2019 मध्ये जे विधेयक मांडलं होतं आणि त्याच्यामध्ये जी सुधारणा करण्यात आली 1993च्या कायद्यामध्ये, तर त्याच्यानुसार ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना, म्हणजे जो आपण मानवी हक्क आयोग म्हणतो तर त्याची रचना आहे, याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत.
आपण पाहिलं होतं की जो आपला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश असणं हे बंधनकारक होतं, बरोबर, तेच पात्र होते. मात्र 2019 मध्ये जी सुधारणा झाली त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, म्हणजे आता फक्त सरन्यायाधीश नाही तर न्यायाधीश सुद्धा, जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत ते सुद्धा अध्यक्ष बनण्यास पात्र असतील. त्यानंतर पुढची जी सुधारणा केलेली आहे 2019 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आलेली ती अशी की सदस्य संख्येमध्ये बदल करण्यात आले. मगाशी आपण पाहिलं होतं की जे 4 सदस्य होते त्यापैकी एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, माजी किंवा पदस्थ न्यायाधीश, दुसरे जे होते ते उच्च न्यायालयाचे पदस्थ किंवा माजी न्यायाधीश, आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की 2 व्यक्ती ज्यांना मानवी हक्काच्या संबंधित ज्ञान आहे अशा व्यक्ती. तर तिथे 2 व्यक्तींमध्ये म्हणजे हे 1993च्या कायद्यानुसार होतं. जर आपण 2019च्या कायद्यानुसार पाहिलं तर मानवाधिकारांचे ज्ञान असलेल्या 3 व्यक्तींची नियुक्ती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावरती सदस्य म्हणून करता येईल, आणि त्या 3 पैकी एक महिला असणं बंधनकारक केलेलं आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ओके, 3 पैकी एक सदस्य महिला असणे बंधनकारक. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं SC चा जो आयोग आहे, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष, त्यानंतर अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष होते, त्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्ष होते, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष होते. तर आता त्यांच्यासोबतच कोण येणार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि अपंग व्यक्तीसाठीचे मुख्य आयुक्त हे सुद्धा आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य असतील, पदसिद्ध सदस्य असतील. ओके, त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाशी संबंधित काही चेंजेस आहेत ते आपण पाहणार आहोत. पण ज्यावेळेला आपण राज्य मानवी हक्क आयोग पाहू त्यावेळेला अध्यक्षांचा कार्यकाल जर आपण पाहिला तर हा कार्यकाल आपण पाहिला होता 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष, यापैकी जे आधी घडेल त्यानुसार होतं. पण 2019 मध्ये जी सुधारणा झालेली आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर अध्यक्षांचा कार्यकाल हा 3 वर्ष किंवा 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल ते, म्हणजे इथे कार्यकाल कमी केलेला आहे हे लक्षात ठेवा. 5 वर्षाच्या ऐवजी आता 3 वर्ष केलेला आहे. ओके, पुनर्नियुक्तीचा जर विचार केला तर आपण पाहिलं होतं की पुन्हा एकदा 5 वर्षाच्या पुनर्नियुक्तीसाठी ते पात्र होते, पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील आणि सदस्य 5 वर्षाच्या कालावधीसाठी पात्र होते. आता काय केलेलं आहे, अध्यक्ष पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील तर सदस्य पुनर्नियुक्ती बाबतीत आणखी 5 वर्षाच्या कार्यकाळाची अटच काढून टाकलेली आहे. ओके, अध्यक्ष जे पुनर्नियुक्तीसाठी पात्र नव्हते तर ते आता पात्र असतील, पण सदस्य पुनर्नियुक्तीसाठी त्यांची 5 वर्षाच्या कार्यकाळाची अट जी आहे ती काढून टाकलेली आहे. आणि केंद्रशासित प्रदेशाचे जे मानवी हक्क आयोग असतील तर त्यांच्या बाबतीत पण तरतूद केलेली आहे, ते म्हणजे केंद्रशासित प्रदेशातील मानवाधिकार कार्य केंद्र सरकार HS म्हणजे राज्याचे जे मानवी हक्क आयोग आहेत तर त्यांच्याकडे वर्ग करू शकतात. ओके, तर अशा काही दुरुस्त होता. आता हा राज्यसेवा मुख्य 2014ला आलेला प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करणाऱ्या समितीमध्ये कोण असतात. आता हे मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे. सो हा प्रश्न तुम्हाला रीड करायचा आहे, आणि जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. सो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, आणि GS2, GS3 आणि करंटचा विचार केला तर प्रीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं असणारं असं हे लेक्चर आहे. सो जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, हे लेक्चर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि त्याचबरोबर अभिनव नवभारती आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला राज्यसेवा आणि कंबाईंड प्रीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असे सगळे लेक्चर्स मिळतील. ओके, सो कीप स्टडिंग. थँक्यू.